नमस्कार, गुड मॉर्निंग. सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नवीन भागामध्ये. आज आपण रक्षाबंधनसाठीच्याच रांगोळ्या पाहणार आहोत. कालच्या भागात आपण 4 डिझाईन पाहिल्या होत्या आणि त्यातल्याच काही डिझाईन आज आपण पाहणार आहोत. अगदी सोप्या, सुंदर आणि छोट्या-छोट्या आजच्या डिझाईन्स आहेत. तर आजच रक्षाबंधन आहे. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला आज भेटला तर नक्कीच तुम्ही यातल्या पण डिझाईन्स ट्राय करा. सोप्या डिझाईन्स आहेत. आज तर तुम्ही सगळेजण तुमच्या दरवाजापुढे रांगोळ्या काढणार असालच. त्यासाठीच आज मी हा सुंदर असा रांगोळ्यांचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. अगदी सोप्या आणि बेसिक डिझाईन्स आहेत ह्या. तर शॉर्ट व्हिडिओ टाकण्यापेक्षा मग म्हटलं चला आपण आज लाँगच व्हिडिओ टाकू. तसं मी नव्हते टाकणार व्हिडिओ, पण ठीक आहे, आता माझ्याकडे डिझाईन काढलेल्या अवेलेबल होत्या, त्यामुळे मग मी लाँगच व्हिडिओ टाकणं प्रेफर केलं. तर असो, सगळ्यांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा दिवस तुम्हा सर्वांसाठी खूप छान जावो आणि आपण तर सण आहे म्हटल्यावर रांगोळी तर काढणारच आहोत. तुम्हाला ह्यातल्या ज्या पण डिझाईन आवडतील कालच्या व्हिडिओमधल्या किंवा आजच्या व्हिडिओमधल्या, तर नक्कीच आजच्या सणाच्या दिवशी नक्की सगळ्यांनी ट्राय करा. जरी तुम्ही रांगोळी काढत नसाल तरी पण तुम्ही प्रयत्न नक्की करा. छोट्या-छोट्या सिंपल डिझाईन्स आहेत आणि ह्या डिझाईन अशा आहेत की सगळ्यांना जमतील अशा टाईपमध्ये डिझाईन्स आहेत. तर नक्कीच ट्राय करायचा प्रयत्न करा. बॉर्डर रांगोळ्यांचा पण तुम्ही यूज केलेलाच असेल. कोणी रांगोळ्या काढल्या, बॉर्डर रांगोळ्या, ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर इथे बघा आपण दिवा काढला आहे फक्त आणि झाली आपली सुंदर आणि सोपी छोटीशी रांगोळी रेडी. पुढची पण रांगोळी छान आहे आणि ही तुम्ही छोट्याशा जागेमध्ये पण काढू शकता. अगदी छान अशी रांगोळी आहे. या जो चौकोन आपण काढला आहे त्यामध्ये आपल्याला नाव लिहायचं आहे रक्षाबंधन. आणि इथे बघा आपण वेगळी जरा डिझाईन काढलेली आहे. तर ज्याच्याकडे कमी जागा असेल त्यांनी अशा टाईपमध्ये डिझाईन काढल्या तरी चालतील. छोट्याशा जागेमध्ये अशा डिझाईन आपण काढू शकतो. कालच्या डिझाईन मोठ्या डिझाईन होत्या, त्यामुळे त्यांना दाखवण्यासाठी पण मला भरपूर वेळ लागलेला आणि आजच्या त्यातलंच ह्या डिझाईन होत्या ॲक्च्युली. मग ह्या डिझाईन अशाच राहिल्या म्हणून म्हटलं चला आज तुम्हाला मी शॉर्टमध्ये दाखवण्यापेक्षा असंच दाखवूया. तिथे आपण राखी तयार करणार आहोत. अगदी सिंपल आणि अगदी बेसिक डिझाईन आहेत या. तर इथे बघा आपली राखी पण झाली आहे. तर इथे बघा आपण हे नेहमी बनवतो ती डिझाईन इथे आपण बनवतो आहे. केंद्रवत्तीने आणि 3 डॉट्सचं फूल. तर पाहू शकता आपली ही पण डिझाईन रेडी आहे. नेक्स्ट आपली डिझाईन आहे ती सर्कलमधली आहे आणि सुंदर अशी डिझाईन आहे. यामध्ये मी अगदी फेंट कलर वापरलेले आहेत. बेबी पिंक कलर आहे आणि ऑरेंजचा पण फेंट कलर आहे जरा. इथे आपण एक राखीच काढणार आहोत. अगदी सिंपल आणि ही बेसिक डिझाईन आहे. आता ही तर सगळ्यांनाच जमेल अशी डिझाईन आहे. आणि साईडला पण इथे डॉट्स देऊन घेतोय. फास्ट दाखवलेली आहे ही डिझाईन मी, कारण की सोपी आहे आणि बेसिक आहे. तुम्हाला समजून पण जाईल एकदा पाहिली तरी. यामध्ये आपण इथे कॉन्ट्रास्ट कलरचे डॉट्स येणार आहोत, येल्लो आणि ऑरेंज कलरचे. बघा फेंट कलरमध्ये पण रांगोळी काढली ना तरी पण छान दिसते. असं काही नाही आहे की डार्क कलरमध्येच रांगोळी काढली पाहिजे. आता ही बघा किती मी अगदी फेंटमधले फेंट कलर वापरलेले आहेत, तरी पण रांगोळी चांगलीच दिसते. ते काही पण असो, पण रांगोळी जेव्हा आपण मनापासून काढतो ना तेव्हा ती छानच दिसते.
तर बघा आपली ही पण डिझाईन रेडी आहे. पुढची आपली डिझाईन ही मी डिझाईन शॉर्ट्समध्ये शेअर केलेली आहे. तर तुम्ही पाहिली नसेल तर पहा. त्यामुळे ही थोडीशी फास्ट दाखवलेली आहे, कारण मी कालच शेअर केली होती तुमच्यासोबत. असो, पुढची पण एक डिझाईन आहे ती पण पहा. आणि आजचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट पण करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच सोप्या, सुंदर आणि नवीन डिझाईनसोबत. तोपर्यंत सर्वांनी आजचा सण छान असं सेलिब्रेट करा आणि सर्वांनी छान छान रांगोळ्यात दरवाजासमोर काढा. भेटूया आपण उद्याच्या भागामध्ये. बाय बाय. धन्यवाद सर्वांना. पुन्हा एकदा शुभेच्छा रक्षाबंधनच्या. थँक्यू.